निळू फुले बाई वाड्यावर या डायलॉग पुरतेच त्यांना आपण ओळखत असू, पण प्रत्यक्ष आयुष्यात ते किती मोठे माणूस होते हे आजही 99% लोकांना माहीत नाही. डोक्यावर टोपी, अंगात खादीचं जॅकेट, खाली धोतर, तोंडात पान आणि खर्जातला आवाज. पडद्यावर निळू फुले दिसले की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा यायचा. पण पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र समाजासाठी जगणारा देव माणूस होता. त्यांचं पूर्ण नाव निळकंठ कृष्णाजी फुले. 4 एप्रिल 1930 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच देशसेवेचं वेड असलेल्या निळूभाऊंनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यासाठी त्यांना एक दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केले. महिन्याला अवघ्या 80 रुपये पगार मिळत असतानाही त्यातील 10 रुपये ते नियमित समाजकार्यासाठी देत होते. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सहभागी झाले. इतकंच नाही तर अनेक गरजू लोकांना त्यांनी कोणताही गाजावाजा न करता आर्थिक मदत केली. त्यांच्या अभिनयाची ताकद इतकी अफाट होती की हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारही त्यांचे चाहते होते. पण यशाच्या शिखरावर पोहोचूनही निळू फुले कधीच जमिनीपासून दूर गेले नाहीत. आज दुर्दैव इतकंच वाटतं की महाराष्ट्रातील या महान माणसाची ओळख फक्त एका डायलॉग पुरती मर्यादित झाली आहे. अशा महान व्यक्तिमत्वांच्या खऱ्या आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी डिजिटल चावडीला फॉलो करा.